पुण्यातील जमीन लाटण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न सुरू असल्याची माहिती। पुणे शहराच्या तहसीलदारांना जमीन रिकामी करायची होती। नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांच्या तक्रारीनंतर 7 नोव्हेंबरला एफआयआर दाखल। इमिग्रेशन विभागाकडून बावधन पोलीस शीतल तेजवानीची माहिती मागवणार। शीतल तेजवानी परदेशात असल्याचा पोलिसांना संशय। निलंबित पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या पूर्वीच्या आदेशांची चौकशी होणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। पुणे जमीन प्रकरणातून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत। आपल्याकडे चांगले वकील आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा। अजित पवारांचा पार्थ पवारांना सल्ला। तर आज दुपारी बारामतीत अजित पवारांची पत्रकार परिषद। पुण्यातील जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। कारवाई नियमानुसारच कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत फडणवीसांची स्पष्टोक्ती। सत्तेत असाल किंवा नसाल पण चुकीचं काही केल्यास कारवाई झाली पाहिजे। भेदभाव न करता कारवाई करावी। पुणे जमीन प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। जमिनी हडपणं हा अजित पवारांचा धंदा। पार्थ पवार वारसा चालवतायत। सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य। पुणे जमीन व्यवहार प्रकरणावरून लक्ष्मण हकेंची अजित पवारांवर टीका। पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत राज ठाकरेंची बैठक। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह इतर शहरांचे अध्यक्षही उपस्थित। तर उद्या पुण्यातील नेते देणार मतदार यादीचा अहवाल। डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दौऱ्यावर। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। विजेत्यांसाठी थार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षिसं। जवळपास 2500 बैलगाड्या स्पर्धेत सहभागी।